त्वारधादीच चतुर्धाराधना फलम क्रमेणाहं ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धये. नमो सुजनो, नमो स्वचश. आचार्य भगवान अमित गती स्वामीजी विरचित मरणकंडिका या ग्रंथाचा स्वाध्याय चालू आहे. आणि आचार्य भगवान अमित गती स्वामीजी कालच्या भागामध्ये आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं 4 गुणांचं वर्णन आणि टोटल 6 गुणांचं वर्णन आपल्यासमोर केलं होतं की जिन आज्ञा गुण आणि संयम सहाय्य गुण याचं पहिला विश्लेष रूपानं वर्णन केलं होतं. आणि त्याचबरोबर त्यानंतर 4 गुणांचं वर्णन केलं होतं की ते वैयावृत्तीमुळे प्राप्त होतात. त्यामध्ये दान, निर्विचिकित्सा, प्रभावना आणि संघकार्य या नावाचे 4 गुणांना म्हणजे अशा 6 गुणांना अशा टोटल 16 गुणांना कसं वैयावृत्तीच्या माध्यमातून प्राप्त करायचं याचं चिंतन केलं होतं. आणि आज आचार्य भगवान वैयावृत्तीचं फळ आणि महात्म्य सांगणार आहेत की वैयावृत्ती केल्यामुळं जे रोगी, दुःखी, कष्टी किंवा ज्यांच्या तीव्र क्रोधाचा उदय अशा व्यक्तींची की नाही, अशा साधूंची जर वैयावृत्ती केली तर त्यांना आम्ही रत्नत्रयामध्ये स्थिर करतोय वैयावृत्तीच्या माध्यमातून. आणि त्यांच्याजवळ असलेले दोष आहेत ते दोष काढल्यामुळे त्यांनी रत्नत्रयामध्ये आपल्या आराधनामध्ये स्थिर होतात. यासाठी वैयावृत्ती आवश्यक आहे. म्हणून वैयावृत्तीचं 16 गुणांच्या माध्यमातून वैयावृत्तीचं कथन आचार्य भगवंतांनी केलं होतं. आणि आज अंतिम काही गाथाच्या माध्यमातून वैयावृत्तीचं फळ आणि महात्म्य, किती महात्म्य आहे की वैयावृत्ती आम्ही का केली पाहिजे याच्यासाठी हे फल आणि महात्म्य सांगणार आहेत. पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय म्हणलेलं ते पाहूया. एवं गुणाकरी भूतं वैयावृत्तं करोति य लभते तीर्थकुन्नाम त्रैलोक्यशोभकारणम. तर आचार्य भगवान इथं काय म्हणतात, 333 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून आचार्य भगवान सांगल्यात की आचार्य भगवान म्हणत आहेत, इस प्रकार जो साधु गुण परिणाम आदि गुणों की खान स्वरूप वैयावृत करता है वह 3 लोक में हलचल कर देने वाले तीर्थंकर नाम कर्मों को प्राप्त करता है. नुसतं सुंदर शरीर प्राप्त करणे हे तर किरकोळ आहे, परंतु आचार्य भगवान इथं काय सांगितल्यात, गुण परिणाम आदी जे 16 गुण आहेत त्या 16 गुणांच्या माध्यमातून जो व्यक्ती वैयावृत्ती करतोय तो 3 लोकातलं सगळ्यात श्रेष्ठ आणि 3 लोकांना हलवणारं जे तीर्थंकर नामकर्म आहे त्या नामकर्माला सुद्धा तो बांधून घेतो. एवढी शक्ती वैयावृत्तीमध्ये आहे. आता काय काय आचार्यांचं मत मध्ये काही विषयात शंका कुशंका चालू होत्या. कशाविषयी चालू होत्या माहिती काय की हरिवंश पुराणमध्ये एक प्रसंग असा येतोय की श्रीकृष्णाला महाराजांना औषध दान दिल्यामुळे नाही तीर्थंकर प्रथेचा बंद झालाय. मग बऱ्याच जणांनी त्याच्यावर काही पंडितांनी विद्वानांनी टीका केली की नुसता औषधी दान केल्यावर तीर्थंकर प्रथेचा बंद कसं होतंय. आता इथं आचार्य भगवंतांनी सिद्ध केलंय. 333 नंबरची मरणकंडकातली गाथा आहे की ते गुण परिणाम आदी गुणांच्या माध्यमातून वैयावृत्ती, कारण की औषध दान करणे हे सुद्धा वैयावृत्ती आहे. त्या वैयावृत्तीच्या माध्यमातून 3 लोकात हालचाल करणारं तीर्थंकर नामकर्माचा बंद होऊ शकतोय किंवा त्या तीर्थंकर नामकर्माच्या प्रकृतीला बंद करू शकतो हे आचार्य भगवंतांनी सांगितले. तर गाथाच आहे स्पष्ट आणि प्राकृत आणि संस्कृत मधली ती गाथा आहे. त्यामुळे आचार्य श्रीकृष्णाचं तीर्थंकर प्रकृती कधी ऐकलं नाही. होय बांधले की हो बांधले होय बांधलेलं आहे. बऱ्याच याच्याविषयी विषय होता. आता इथं आचार्य भगवान पुढे आणि प्रश्न करतात आणि परत खोलून सांगायला क्या वैयावृत्त करने वाले सभी साधुजन तीर्थंकर प्रवृत्ति का बंद करते हैं. विचारतात की वैयावृत्ती करणारे जेवढे साधू आहेत, जेवढे श्रावक आहेत ते सगळे तीर्थंकर प्रवृत्तीचा बंद बांधून घेतात असं विचारले. तो उत्तर देतात नाही. काय म्हणलं, वैयावृत्त करने का यह उत्कृष्ट फल कहा गया है. वैयावृत्त करण्याचं उत्कृष्ट फल आहे ते. किसी भी कर्म प्रकृति के बंध में द्रव्य, क्षेत्र, काल और भाव का सहाय्य आवश्यक है. कार्य करते समय भावों की विशुद्धि एवं द्रव्य, क्षेत्र आदि उत्कृष्ट मध्यम एवं जगन जैसे जैसे प्राप्त होते हैं वैसा वैसा फल प्राप्त होता है. यदि तीर्थंकर प्रकृति का बंध न भी हो तो भी निरोग और रूपवान शरीर, बल, वीर्य, धैर्य एवं तेज आदि सहज ही प्राप्त हो जाता है. एक गोष्ट काय माहिती आहे, महत्वाची गोष्ट इथं सांगायल्यात नाही तीर्थंकर प्रकृतीचा बंध बी होतोय हे दोन्ही समजावून सांगायल्यात. सगळ्यांनाच होईल असं नाही. वैयावृत्ती करण्याचं उत्कृष्ट फल काय आहे, तीर्थंकर प्रकृतीचा बंध हे उत्कृष्ट फल आहे. परंतु की नाही कर्म प्रकृतीच्या बंधामध्ये की नाही सगळ्यात महत्वाचं काय आहे, द्रव्य, क्षेत्र, काल आणि भाव हे आवश्यक आहे, सहाय्यक आहे.
कारण की कर्ण प्रकृतीचा बंध या 4 गोष्टीच्या माध्यमातून, सहाय्य निमित्ताच्या माध्यमातून होतोय. मग कार्य करताना जर भावांची विशुद्ध असेल आणि द्रव्य, क्षेत्र आणि उत्कृष्ट, मध्यम आणि जगन असेल. आता द्रव्य, क्षेत्र, काल, भाव ही 4 गोष्टी आहेत. यातल्या उत्कृष्ट, मध्यम, जगन 3 भाग केले त्याचे प्रत्येकाचे. उत्कृष्ट द्रव्य, मध्यम द्रव्य आणि जगन्य द्रव्य. उत्कृष्ट क्षेत्र, मध्यम क्षेत्र आणि जगन्य क्षेत्र. उत्कृष्ट काल, मध्यम काल आणि जगन्य काल. उत्कृष्ट भाव, मध्यम भाव आणि जगन्य भाव. हे 3 हे जे प्रकार केले. जसं जसं आमचे भाव असणार आहेत उत्कृष्ट, मध्यम आणि जगन, त्याप्रमाणे आम्हाला फल प्राप्त होणार आहे. तीर्थंकर प्रतीचा बंध बी होऊ शकतोय. उत्कृष्ट जर असणार त्याला तीर्थंकर प्रतीचा बंध होणारच आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणून सांगायला यदि तीर्थंकर प्रतीचा बंध न बी हो आणि समजा या ह्याच्यातनं नाही आम्हाला तीर्थंकर प्रतीचा बंध झाला नाही तर निरोग शरीर, रूपवान शरीर, त्यानंतर बल, वीर्य आणि धैर्य आणि तेज हे तर सहज प्राप्त होते. हे वैयावरतीमुळेच होणार आहे. फेरन लवली लावल्यावर होणार नाही, पावडर लावल्यानंतर होणार नाही, कुठल्याही पद्धतीचे क्रीम लावल्यानंतर होणार नाही. मी कालच सांगितलं होतं हे होणार आहे कशामुळं, वैयावरतीमुळे होणार आहे. मी सांगितलं, मागं बी सांगितले बऱ्याच वेळा मी. त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण की आचार्य भगवंतांच्या कुठल्याही तर ग्रंथात वाचल्याशिवाय आम्ही कुठलीही गोष्ट सांगणार नाही. म्हणून आचार्य भगवंतांनी तर पद सांगते, निरोगी शरीर, रूपवान शरीर, बल, वीर्य आणि धैर्य आणि तेज या सगळ्या गोष्टी प्राप्त होते. ते ह्याच्यामुळे प्राप्त होते, वैयावृत्तीमुळे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणजे आणि सहज प्राप्त होते. हो, ह्याला काय मिळवायला बरेच जण कोणी शरीरातून करण्यासाठी आता ऑपरेशन करून घ्यायला. होय, नाक चांगलं करण्यासाठी नाकाची प्लॅस्टिक सर्जरी, इथं खळी पडायसाठी इथली प्लॅस्टिक सर्जरी, इथं हे पडायसाठी इथली प्लॅस्टिक सर्जरी, काय काय करल्यात कुणास ठाऊक. इथलं चांगलं होण्यासाठी इथली प्लॅस्टिक सर्जरी, सगळं करल्यात. एवढं करण्यापेक्षा त्यागी वरती जे आहेत की नाही, किंवा की नाही जे मुनी महाराज आहेत त्यांची वैयावरती करा, सगळं मिळते आपोआप. काय करायची गरज आहे. ह्या जन्मात मिळतंय, ह्या जन्मात मिळू शकते की, आहे ते शरीर सुंदर होऊ शकते की, काय बात आहे. पुढच्या जन्मात मिळणार, ह्या जन्मात बी मिळू शकते. ह्या जन्मात आहे ते शरीर शुद्ध व्यवस्थित रूपान होऊ शकत नाही, होऊ शकते की. आणि ज्याचं शरीर धर्मवान आहे की नाही, धर्मामध्ये ज्यांचं शरीर असते ते रूपवान शरीरच आहे. हा म्हणलो मी. वरच्या शरीराला घेऊन काय करायचं आहे. होय होय, आतलं पाहिजे. काल म्हणलं तसं, मन नाही निर्मळ मग काय करेल लक्ष आणि संतूर साबण. मनच निर्मळ नाही तर काय उपयोग आहे. धर्मामुळे सगळ्यात पहिला मन निर्मळ होणार आहे आणि मग बाकीच्या गोष्टी आम्ही करणार आहे. त्यामुळे सगळंच मिळू शकतंय. त्यामुळे आचार्य भगवंतांनी सांगितले आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. परत आणि वैयावृत्तीचा आणि प्रयोजन आणि काय फायदा मिळतोय आणि सांगाल्यात. लभमानो गुणानिवम वैयावृत्त परायण स्वस्थ सपद्यन्ते साधू स्वाध्यायोध्यत मानसः. तर आचार्य भगवान काय म्हणतात, वैयावृत्त में तत्पर साधू बहुत से महान गुण प्राप्त कर लेता है, जबकि केवल स्वाध्याय में रत साधू अपने ही प्रयोजन में लगा रहता है. काय म्हणते बघा, वैयावृत्तीमध्ये तत्पर असणारा साधू बऱ्याच महान गुणांना प्राप्त करून घेतोय आणि केवळ स्वाध्यायामध्ये रत असणारा साधू नुसतं आपले प्रयोजन आपल्याच प्रयोजनामध्ये लागलाय. म्हणजे दोन्ही बी करायला पाहिजे हे त्यांना सांगायचं आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. नुसतं स्वाध्यायच करून तर सगळं होणार नाही, नुसता वैयावृत्तीच करून सगळं होणार नाही. स्वाध्याय बी पाहिजे, वैयावृत्ती बी पाहिजे, बाकीची प्रभावना बी पाहिजे, धर्मप्रभावना, बाकी सगळ्या गोष्टी करायच्या, ऑलराऊंडर पाहिजे. त्यामुळे आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे एकाच काय पण नाही, बाकीच्या गोष्टी सगळ्या गोष्टी जेवढ्या प्रमाणात आम्हाला करता येईल तेवढं करणं आवश्यक आहे. आता इथं आणि परत प्रश्न करतात, वैयावृत्त रथ और स्वाध्याय रथ इन दोनों में कौन साधू श्रेष्ठ है और क्या क्यों. काय म्हणलेलं आहे बघा, वैयावृत्त करणारा साधू आणि स्वाध्यायामध्ये रथ असणारा साधू या दोनांच्यातला कुठला साधू श्रेष्ठ आहे आणि का हे विचारल्यात. आता उत्तर देणार आहेत. आचार्य भगवान म्हणतात, स्वाध्याय में तत्पर रहने वाला साधू से वैयावृत्ति करने वाला साधु श्रेष्ठ है. कारण कि स्वाध्याय में संलग्न साधु मात्र स्वयं की ही आत्मोन्नति करता है, जबकि वैयावृत्ति में तत्पर साधु स्वयं को भी और अन्य को भी उन्नत बनाता है. स्वाध्याय करने वाले साधु पर यदि कोई विपत्ति आ जाती है तो उसे भी अपनी विपत्ति दूर कराने के लिए वैयावृत्ति करने वाले का मुखापेशी होना पड़ता है. काय सांगितले आचार्य भगवंतांनी बघा, स्वाध्यायामध्ये तत्पर असणारा साधूपेक्षा वैयावृत्ती करणारा साधू श्रेष्ठ आहे म्हणून सांगितले. का? कारण की स्वाध्यायामध्ये संलग्न असणारा साधू फक्त स्वतःची आत्मोन्नती करण्यामध्ये तो रत असतोय,
परंतु वैयावरती करणारा नाही साधू स्वतःची आत्महत्या सुद्धा करतोय आणि दुसरा व्यक्ती रत्नत्रयापासून बाजूला होते त्याची सुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करलाय. म्हणून स्वाध्याय करणाऱ्या साधूपेक्षा वैयावरती करणारा साधू श्रेष्ठ आहे. आणि ज्यावेळी स्वाध्याय करणाऱ्या साधूवर कोणती विपत्ती येत्या त्याला सुद्धा का नाही जो वैयावरती करणार आहे त्याच्या सानिध्यात जायला लागतंय. कारण त्याच्या ह्याच्यामुळेच तो आणि परत रत्नत्रयामध्ये उडवू शकतोय. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. म्हणून जेवढ्या प्रमाणात आम्हाला बी वैयावरती करता येते, संघात कुठल्या महाराजांच्या जवळ गेलो कुणाजवळ गेलो तर जेवढी वैयावरती आम्हाला करायला तेवढं करायची. महत्वाची गोष्ट आहे. आम्हाला आहार देणे बी वैयावरती आहे, औषध देणे बी वैयावरती आहे, महाराजांच्या सगळ्या प्रकारच्या विहार करून बी वैयावरती आहे. हे सगळ्या गोष्टी वैयावरतीच आहेत. या माध्यमातून सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आम्ही सगळं करू शकतोय. तर आचार्य बघून आता पुढच्या गाथेमध्ये काय सांगतात, आर्यिका संसर्ग दोष पुढचा सांगायला. आर्यिकाचा संसर्ग दोष काय आहे हे सांगतात. गाथा पहिला कंठस्थ करून आचार्य महाराजांनी काय म्हणलेले ते बघूया. त्याज्यार्या संगाती गर्ववद वन्नी जालेव तापिका दुर्नीतेरिव निंदया दुष्कीर्ती लभते तत. तर आचार्य बघून काय म्हणतात, साधुजनों को आर्यिका की संगति नहीं करनी चाहिए क्योंकि यह संगति विष सदृश प्राणनाशक और अग्नि की ज्वाला सदृश संतापकारी है. अन्याय और निंदा करने से जैसे अपयश होता है वैसे ही आर्यिका की संगति करने वाले मुनि का अपयश होता है. आचार्य भगवंतांनी काय सांगितले, साधूजनांना आर्यिकांची संगती करायला नको पाहिजे. जेवढा वेळ त्यांचं स्वाध्याय बाकीच्या गोष्टी किंवा शिकवणी या गोष्टीसाठी ठीक आहे, परंतु कायमस्वरूपी संगती करणं हे चुकीचं आहे म्हणून सांगितलेत. का? कारण की ती संगती विष सदृश आहे, प्राणनाशक आहे आणि अग्निज्वाला सदृश आहे, संतापकारी आहे म्हणून सांगितलंय. अन्याय निंदा केल्यानंतर जसं अपयश प्राप्त होतंय तसं आर्यिकाची संगती केलेल्या मुनीला अपयश प्राप्त होते म्हणून सांगितलेलं आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. पुढे प्रश्न करतात, आर्या संगति को विष और अग्निज्वाला तुल्य क्यों कहा है और अपयश हो जाने से क्या हानि है. की आर्यिकांची संगती केल्यानंतर विष वर अग्निज्वाला तुल्य का म्हणलेलं आहे आणि अपयश आल्यानंतर हानी का होते, काय होते हे विचारलेलं आहे. उत्तर देतात, जैसे विष प्राण हरण कर लेता है और अग्नि संताप देते हैं उसी प्रकार आर्यिका की संगति साधु के संयम रूपी प्राणों को नाश कर देती है. इसीलिए विष तुल्य है और चित्त में संताप उत्पन्न करती है अतः अग्नितुल्य है. म्हणजे ज्याप्रमाणे विष प्राणहरण करून घेते ना आपलं, त्याप्रमाणेच अग्निसंताप सुद्धा देते. त्याप्रमाणे आर्यिकाची संगती सुद्धा कने साधूच्या संयमरूपी प्राणांचा नाश करते म्हणून ती विष तुल्य आहे आणि चित्तामध्ये संताप उत्पन्न करते म्हणून ती अग्नितुल्य आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. आर्यिका का अनुसरण करने वाला साधू नियमता अपकीर्ती का पात्र बनता है. आर्यिकांनी सांगितल्यावर तेच ऐकणार असला साधू तर तो अपकीर्तीला पात्र बनते असं सांगितले. मी सांगितलं नाही, इथं सांगायला आचार्य महाराज. आर्यिकांचं अनुसरण करणारा साधू नियमता अपकीर्ती का पात्र बनताय. म्हणजे आर्यिकांचं अनुसरण करणारा जो साधू आहे तो नियमानं अपकीर्तीचा पात्र ठरतोय म्हणून सांगितलंय. प्राय पाप एवं अपकीर्ति से भयभीत मिथ्या दृष्टि असंयमी सामान्य जन भी जब उत्तम आचरण करते हैं तब योग्य को भली प्रकार जानने वाले साधु को तो अवश्य ही आर्यिका की संगति छोड़ देनी चाहिए. म्हणून आता त्याच्यावर पलदा टाकायला नको, कारण की महत्वाची गोष्ट आहे. इथं काय सांगितले आचार्य भगवंतांनी की पाप आणि अपकीर्तीपासून भिणारा मिथ्या दृष्टी जो आहे तो असंयमी सामान्य जन सुद्धा कने उत्तम आचरण कवा करतात. याचं मूळ कारण काय माहिती काय, ज्यावेळी त्या योग्य साधूंच्या संगतीत गेल्यानंतर अशी माणसं सुद्धा योग्य बनतात, परंतु योग्य आणि अयोग्याला भल्या प्रकारे जाणणारा साधू आहे तो आवश्यक नाही आर्यिकांची संगती सोडून देतोय आणि सोडायला पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, कर्माचा उदय तुमचा पुरुषार्थ कुठे गेला हो. प्रत्येक गोष्टीला जर कर्माचा उदय लावला, आमचा पुरुषार्थ कुठे आहे, आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे याचं चिंतन आणि मनन करायला पाहिजे.
आम्ही या गोष्टीचं आचार्य भगवान काय म्हणतात, जितने त्याज्य पदार्थ है उन सबको त्यागने के लिए जब मुनिराज उद्यत हुए हैं तब उन्हें पाप और अपयश को ही देने वाली आरिका की संगति अवश्य ही त्याग देनी चाहिए. ज्यांनी सगळे त्याज्य पदार्थ त्यागलेत, ही तर किरकोळ आहे हो. हे पुरुषार्थ होत नाही, एवढा मोठा पुरुषार्थ केलाय. घर दार सगळी संसार परिवार परिग्रह जे काही सगळ्या वस्तू ते सगळ्या त्याग केले, त्यांनी आरिकांचा त्याग करायला होत नाही. मी म्हटलं नाही, इथं आचार्य भगवान म्हणल्यात, मी सांगालोय, तुम्ही माझ्याकडे बघायलाय. तर एक कारण की जे पापाला आणि अपयशाला कारण होणार आहे त्या अरिंद्याची संगती सुद्धा अवश्य त्याग केली पाहिजे म्हणून आचार्य भगवान त्यांनी म्हणलेलं आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि आचार्य भगवान काय म्हणतात, पतनशील शरीर का नाश तो अवश्य भावी है, उसका रक्षण करने में कोई समर्थ नहीं है, किंतु यश का संरक्षण करना हमारा परम कर्तव्य है. करोड़ों वर्ष पूर्व जिनका शरीर नाश हो चुका है वे महापुरुष यश रूपी शरीर से अद्यावधि जीवित है, इसलिए कीर्तिमान मानव को अमर कहा जाता है. अपयशी मनुष्य शरीर से जीवित रहते हुए भी मृतक के समान है, क्योंकि अपयशी मानव का यथार्थ मरण है. काय म्हणले बघा, पतनशील जे शरीर आहे त्याचा नाश झाल्यानंतर ते अवश्यभावी नाश होणार आहे, परंतु त्याचं रक्षण करण्यामध्ये कोणी समर्थ नाही. त्या मरणापासून कोण रक्षण कोणाचं करू शकत नाही, परंतु यश याचं संरक्षण करणारं आमचं परम कर्तव्य आहे. यशाचं परम संरक्षण करणं हे कर्तव्य आमचं आहे. करोडो वर्षापर्यंत ज्यांचं शरीर, करोडो वर्ष पहिला ज्यांचं शरीर नाश झालेलं आहे त्यासुद्धा महापुरुषांचं यश रूपी की नाही शरीर आहे ते अद्यावधी जीवत आहे. आदिनाथांचं नाव का घेतोय, त्यांचं यश अजून जीवत आहे, त्यांचं यश रूपी शरीर अजून जिवंत आहे. म्हणून कीर्तिमान जो मानव आहे तोच अमर आहे. ज्याची कीर्ती आहे, चारित्र्य सगळ्यात महत्वाचं आहे, ही सगळ्यात आवश्यक आहे. चारित्र्य सगळ्यात महत्वाचं आहे, त्याचंच तोच अमर होतोय. आणि अपयशी जो मनुष्य असतोय तो शरीरानं जीवत आहे, परंतु मेलेल्या माणसासारखं मेलेल्या मड्यासारखं आहे. म्हणून अपयश हेच मानवाचं यथार्थ मरण आहे म्हणून सांगितलंय. याचं चिंतन करून आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये जेवढ्या प्रकारात ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे तेवढं करणं आवश्यक आहे. मी एवढीच भावना करतो की जे आचार्य भगवंतांनी वैयावृत्तीचे कारण सांगितले ते वैयावृत्ती आम्ही जेवढ्या प्रमाणात करता येईल तेवढं करा. आणि आर्यिकांचा संसर्ग महाराजांना सोडायला सांगितलं तर तेवढं सोडलेला चांगला आहे. म्हणून आम्ही आमच्या जीवनात या गोष्टी करून जेवढं आचरण करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा, एवढीच भावना करतो आणि वाणीला देतो. जे बोला आचार्य भगवान श्री